शेतकरी डांबर तयार करू शकतो. अन्नदाता, इंधनदाता, ऊर्जादाता, डांबरदाता. आणि आता विखे पाटील साहेब तो दिवस दूर नाही की हायड्रोजन दाता. आणि आपला देश 22 लाख कोटी रुपयाची एनर्जी आयात करतो. मी ट्रान्सपोर्टचा मंत्री आहे, ऑटोमोबाईलचा. आता हायड्रोजनचे ट्रक, परवा आम्ही 9 रस्त्यावर 60 ट्रक टाटा आणि लेलँड सगळ्यांच्या मी पायलट प्रोजेक्ट सुरू केला फ्युएल सेलवर. आणि आयसी इंजिन मध्ये हायड्रोजन टाकून ते चालतात. माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी गाडी फिरतो मी. 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाडीत फिरतो. टाटा, सुझुकी, होंडा, टोयोटो सगळ्यांनी, आता 11 कंपन्यांनी इथेनॉल 100% वाल्या गाड्या आणल्या. बजाज, टीव्हीएस, हिरो, होंडा यांनी स्कूटर आणल्या, मोटरसायकल आणल्या 100% इथेनॉल. आणि मी पुण्यामध्ये 6 महिन्यापूर्वी आलो होतो, तेव्हा बजाजची मोटरसायकल सीएनजी वर चालणारी लॉन्च केली. तेव्हा राजीव बजाज यांनी सांगितलं की 1 किलोमीटर पेट्रोलची मोटरसायकलचा खर्च हा ₹2.40 आहे. आणि आपण जर बगासपासून, तुराट्यापासून, ज्वारीच्या फणापासून, नेपियर ग्रासपासून जर सीएनजी तयार केला तर त्यावर आपण जर मोटरसायकल चालवली त्याचा खर्च पर किलोमीटर ₹1 आहे. इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो एलएनजी, सीएनजी, इलेक्ट्रिक या सगळ्यामध्ये शेतकऱ्याकडे डायव्हर्ट केलं पाहिजे. आणि हेच खऱ्या अर्थाने विखे पाटलांचं स्वप्न.